सर्वांना शिवाय नमः. शिवभक्तांचं स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री भप कीर्तन केसरी तानाजी पाटील थोटवाडीकर यांचे भव्य आणि दणदणीत असे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर गंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. करा
मारी तारी चित्ती आहे
आपल्या उदगीर या पुणे पावनाच्या शिवनगरीमध्ये श्री गुरु ओंकी स्वामी मठामध्ये अनेक वर्षापासून चालत असलेला सप्तकोटी जप यज्ञ महामंत्र अखंड शिवनाम सप्ताह या सप्त्याचा प्रथम दिवस आहे. प्रथम दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला हा अभंग शिवसंप्रदायातील महानाशी संत शिवयोगी शिवदास माऊली यांचा हा 4 चरणी अभंग आहे. माऊलींनी या अभंगाच्या माध्यमातून निश्चयाचं बोलणं बोलतात. देवा, मी आता कुणाचीच आस धरणार नाही आणि आमचा जो विश्वास आहे फक्त ते तुझ्याच ठिकाणी आहे. आमचा विश्वास तुझे पाय. आता तो मार अथवा ताप तुला जे करता येते तू कर. मारलास तरीही तारलास तरी आम्ही मात्र जीवाने आणि भावाने तुला शरण. आम्ही जीवी भावे शरण आलो. शरण आलो पण का आलो? शरण आलो तुझ्या नामाची आवड. तुझ्या नामाची आवड लागलेली आहे आणि त्या आवडीसाठी त्या नामाच्या सुखासाठी हा जीव तळमळतोय. जीव तळमळी दया सुख. त्या सुखासाठी हा जीव तळमळतोय. म्हणून या तळमळणाऱ्या जीवाला तू काय कर, फक्त एक वेळा भेटी, एकदा भेट दे. एक वेळा भेटी द्यावी शिवदासा आणि मग सुखी बैसा. अंतरित या तळमळणाऱ्या जीवाला फक्त एकदा भेट दे आणि या अंतकरणामध्ये मला सुखाने तुझ्याशी असन्मान. असं माऊली या 4 चरणाच्या अभंगाच्या या माध्यमातून बोलतात. त्या अगोदर वीरशैव संप्रदायाचे भाष्यकार, पदयात्रेचे मूळाचार्य, श्री गुरु राष्ट्रसंत शतस्थल परमनिष्ठ परमपूजे वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या समाधीला नतमस्तक होऊन मनमत माऊलींच्या चरणी लीन होऊन महात्मा बसवेश्वरांच्या चरणी वंदन करून श्री गुरु हौगी स्वामींच्या चरणी प्रणिपात करून हौगी स्वामी मठाचे मठाधिपती श्री गुरु शतस्थल परमनिष्ठ परमपूज्य 108 शंभोलिंग शिवाचार्य महास्वामीजी माऊलींच्या चरणी अनंत अनंत प्रणिपात करून व श्री ब्रह्मांडाचा नायक, विश्वाचा विश्वनाथ, जगाचा जगन्नाथ असा असणारा तो शिवपरमात्म्याला वंदन करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमचे मार्गदर्शक, शिवभक्तीपरायण आमचे उद्धवरावजी महाराज हैबतपुरे
यांनाही वंदन करतोय. आमचे कीर्तनकार व विनेकरी ज्यांनी रात्रंदिवस या संप्रदायामध्ये तन मन धन अर्पण करतात, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमचेच मार्गदर्शक शुभक्तीपरायण शिवलिंग पाटील किनीकर यांनाही या ठिकाणी वंदन करतोय. व तसेच आमचे शिवभक्तीपरायण माहेश्वर मूर्ती आमचे घाळेप्पा स्वामी महाराज, त्यांनी सुद्धा घरी बसूनच का जमलं तर आंबणं तेवढं आंबून घेणारे हो महाराज, आणि अशीच सेवा त्यांनी सुद्धा देतात. म्हणून आमच्या शुभक्तीपरायण आमच्या गुरुमौलीला, आमच्या माळेप्पा स्वामीला यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो. शिवभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रवचनकार कीर्तनकार आमचे बिरादर साहेब, साहेबच बरोबर आमच्या, म्हणून आमच्या बिरादर साहेबांना यालाही मी वंदन करतोय. नऊ तरुण तडफदार नवयोग मंडळ आमचे शुभक्तीपरायण नवयोग कसे असणारे गायनाचार्य आणि कीर्तनकार आमचे पन्नाशी भाऊ यांना सुद्धा मी हो मला वंदन करतो. आता हार्मोनियम वादक, प्रवचनकार, कीर्तनकार, गायक चारी अंगाने नटलेली मूर्ती आमचे शुभक्तीपरायण बाबुराव महाराज, सगळ्याच्या नाव सांगायची गरज नाही महाराज. बाबुराव धुळशीने म्हणजे काम संपलं महाराज, लहानापासून मोठ्यापर्यंत ओळखतात. आणि आमच्या बाबुराव महाराजांना या ठिकाणी वंदन करतोय. तसेच आमचे मृदंगाचार्य शंकरराव शिवभक्तीपरायण आमचे शंकरराव मंगू यांनी मृदंगवादक यांनाही या वंदन करतोय. व तसेच आमची महामूर्ती काय या ठिकाणी महाराज काय तर भाग्य आमचं बरं काय शिवसम महाराज शिवभक्तीपरायण सोमनाथ महाराज, आमचे सोमनाथ महाराज कीर्तनकार, शिवकथाकार, प्रवचनकार आणि अशा आमच्या स्वामीला सुद्धा या ठिकाणी महाराजांना सुद्धा मी वंदन करतोय. जसं वयाची 75 काय किती आहे 80 वर्षाचे आमचं वय झालेलं आहे. आणि वय 80 वर्ष होऊन सुद्धा आज सुद्धा तरुणाला खाली बस म्हणणारे, रात्री 12ला येणं घेतले की सकाळी 6ला खाली ठेवणारे आमचे शिवभक्तीपरायण शिवलिंग मामा, अगदी खरं त्याचे केलं तेवढं कौतुक कमी आहे बरं. निर्मिळ झोपावं बाकी कार्यकर्ते झाले, येण्याची काळजीच करू नये. म्हणून आमच्या शिवलिंग अप्पाला या ठिकाणी असताना मी नतमस्तक होतो. या ठिकाणी आमचे नागनाथ महाराज युट्यूब चॅनल यांचं जे आहे, यांनी सुद्धा या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमाने ही संप्रदायाचे कीर्तन त्यांनी अनेक महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रसिद्धी करतात. म्हणून आमच्या जुंगा महाराज यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो. माऊलींनी या अभंगाच्या माध्यमातून निश्चयाचं, निर्भीडतेचं बोलणं बोलतो. आणि हे बोलणं बोलत असताना अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द माऊलींनी आता हा शब्द वापरलेला आहे. पहिला शब्द काय? आता. आता हा शब्द विशेष महत्वाचा आहे. तो शब्द चारी अंगाने नटलेला आहे. आता हा शब्द चारी अंगाने तो नटलेला आहे. कारण कुणीकडेही बसतो तो बसतोय, खूप मार्गाने तो बसला जातो. पाहायचा असेल थोडा आम्हाला शोधायचा असेल. आता नको गर्भवास. काय म्हणतात? आता नको गर्भवास. आता देव आम्ही झालो एक रूप. आता तरी पुढे हाची, आता कुठे धावे मन, आता तरी व्हा सावध. अशा खूप प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी देत आहेत, खूप प्रमाण आहेत. आणि म्हणून आता हा शब्द मला चारी अंगाने मला तू त्या ठिकाणी तू चारी अंगाने नटलेला आहे. आणि असा चारी अंगाने नटलेला शब्द आणि माऊलीने या अभंगाच्या मला पहिल्या चरणातला पहिला शब्द तो आता वापरलेला आहे.
आता म्हणजे केव्हा? आता म्हणजे येथून. आता म्हणजे येथून. आता मी कुणाची न धरीच आस. की देवा, मी आता कुणाची आस धरणार नाही. जसं जावई सासरवाडीला आला आणि सासू सासऱ्यासोबत कुरबुर झाली आणि कुरबुर झाल्यावर जावई सासू सासरा म्हणू लागला की आता मी सासरवाडीला येणार नाही. काय म्हणतो? आता मी सासरवाडीला येणार नाही. म्हणजे आता येणार नाही म्हणजे पूर्वी येत होता. बरोबर आहे ना? पूर्वी येत होता म्हणजे आता येणार नाही म्हणजे पूर्वी येत होता. तसं शिवदास माऊलींनी म्हणतात आता येथून मी कुणाची आस धरणार नाही. म्हणजे आता धरणार नाही म्हणजे पूर्वी धरत होतो. मग पूर्वी धरत होतो, आता का नाही? त्याचं काय कारण आहे? त्याचं एक कारण आहे. अनेक मार्गाने त्या ठिकाणी कारण बसविता येतात. आपल्या प्रपंचिक व्यवहाराच्या मार्गातून आपण थोडं तर पाहिलं. शिवदास माऊली म्हणतात की मी ज्यांची आस धरत होतो त्यांच्याकडे पाहत असताना दूरदृष्टीने मी पाहत नव्हतो. त्यांच्याबद्दलचा दूरदृष्टीचा विचार करीत होतो. म्हणून त्यावेळेला मला हे असं वाटत होतं की हे आमचे आहेत, हे माझे आहेत, हे माझ्या कामाचे आहे, हे माझ्या हिताचे आहे आणि म्हणून मी यांच्याबद्दलची आस करीत होतो. पण ज्या वेळेला दूरदृष्टीने पाहायला लागलो, पुढच्या विचाराने मी पाहायला लागलो, त्यावेळेला मला असं वाटतं की हे माझ्या कामाचे नाही. कारण हे कामाचे मग माझे वाटत होते कुठपर्यंत कामाचे, हे कुठपर्यंत माझे, यांच्याबद्दल माझे म्हणत होतो. त्यावेळेला हे कुठपर्यंत माझे, त्या माझेपणाचा विचार मी करीत असताना माऊली सांगतात आला कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच. 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 स्वतःचे साथ परिमित. स्वतःचे साथ परिमित. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच. 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 माऊली बोलू द्या. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच. कांता पत्नी वित्त पैसा मुलबाळे सगळं चाले. माऊली म्हणतात ते या देहाशी प्रपंची सानिध्यामध्ये राहायचं. दिसतसे या देहाच्या प्रपंचरूपी या सानिध्यामध्ये राहीपर्यंत ते कसे दिसतात, दिसतसे साथ ते मला खरे दिसतात.
पण माऊली म्हणतात दादा, पण देहाच्या पुढे गेल्यावर, देह संपल्यावर त्याच्याबद्दल जर विचार केलं तर परी मिथ्या. हे कसे मिथ्या? आता माऊली आणखी एक उदाहरण आपल्याला सांगतो. मृगजळ हे हरणाला दिसतो, कोण्या रूपामध्ये? मृगजळ रूपामध्ये का पाणी या रूपामध्ये? बोल चला, बोललं पाहिजे बरं का. काय हरणाला मृगजळ रूपात दिसतो का पाणी रूपामध्ये दिसतं? पाणी रूपामध्ये दिसतं. मृगजळ रूपामध्ये दिसतं तर गतप्राण झालंच नसतं. काय की ताने दिलेल्या हरणाला टेकडीवर पाहत असताना पुढे मृगजळाच्या लहरी मला थरथरत आहे आणि त्या ताने दिलेल्या हरणाला वाटतो की हे पाणी आहे आणि मी तिथपर्यंत जर गेलो तर ते पाणी मला प्यायला मिळणार आहे आणि ते पाणी पिलो तर माझं ताण भागणार आहे आणि मी तानेपासून तृप्त होणार आहे. आणि ह्या आशेने तो पळतोय. तिथे गेला, पुढे दिसतोय महाराज. तो पळून दमे दिला जातोय आणि पुढे चक्कर होऊन जाग्यावर गतप्राण होतो. माऊली म्हणतात, हरणाच्या दृष्टिकोनातून ते मृगजळ नाही तर हरणाच्या दृष्टिकोनातून ते पाणी आहे. पण तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून पाणी आहे का मृगजळ? जोरात बोला कडे. तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून मृगजळ आहे, हरणाच्या दृष्टिकोनातून पाणी आहे. तत्व त्याप्रमाणे हे सगळे आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून हे आम्हाला प्रपंच सत्य आहे आणि संतांच्या दृष्टिकोनातून ते महाराज कसे आहेत? ते मिथ्ये. इथे माऊली आम्हाला थोडं सांगू जातात. आता पुढे आम्ही पाहत असताना आणखी थोडं आम्हाला पुढे जाऊन त्याच्याबद्दल विचार करायचा. कारण 4 मित्र आहेत. थोडं लक्षात घ्या. 4 मित्र आहेत, एकत्र राहतात, एका विचाराने राहतात, एका विचाराने चालतात, एकमेकांना सोडून जितशी खात नाही अशा विचाराने चालणारे मित्र. आणि एका मित्राने अति संकट ओढावलं आणि त्या मित्राने विचारवंताचा विचार घेतला आणि त्यावेळेला विचारवंताने सांगितलं, बाबा तू आमचा सल्ला घेऊन फायदा नाही तर तू वकिलाचा सल्ला घे. आणि त्यावेळेस तो वकिलाकडे गेला, वकिलाचा सल्ला घेतला. वकिलाचा सल्ला घेतल्यावर वकिलाने सांगितलं, तुला मी याच्यातून मुक्त करतोय, पण याच्यासाठी तुला काय करावं लागेल तर तुला एक विश्वासाचा जामीन द्यावे लागेल. काय द्यावं लागेल? विश्वासाचा जामीन. कारण केस कशावर आधारित राहतं? जामिनावर आधारित राहतं. मग त्यावेळेस तो म्हणतो, माझे 3 मित्र आहेत, कारण 4 पैकी हा एक, आता राहिले 3 मित्र. माझे 3 जिवलग मित्र आहेत आणि हे जिवलग असलेले मित्र, मग त्यासाठी मला जामीन द्यायला कुठलीही अडचण नाही. मग मला कुठलीही अडचण नाही म्हणून तो मात्र खुशीने महाराज आणि पहिल्या मित्राजवळ आला आणि पहिल्या मित्राला विचारलं, बाबा तुला माझ्यासाठी कोर्टामध्ये न्यायाधीशाच्या समोर येऊन तुला माझ्यासाठी काय द्यावं लागेल? साक्षी द्यावी लागेल. पहिला मित्र म्हणतो, आतापर्यंत तू आम्ही एकत्र राहिलो म्हणून तुझ्यासाठी काहीतरी करावंच लागतो, पण प्रत्यक्ष मी कोर्टात येणार नाही, प्रत्यक्ष मी कोर्टात न्यायाधीशाच्या समोर येणार नाही. तुला म्हणजे गावच्या बाहेर जाईपर्यंत जेवढ्या काही अडचणी येतील तेवढ्या मी अडचणी सोडतो, अशी गवाही पहिल्या मित्राने दिली. तर थोडं थक्क झालं, म्हणजे जो विश्वास आनंद होता तो थोडं मावळला आणि दुसऱ्या मित्राकडे गेला आणि दुसऱ्या मित्रालाही तो प्रश्न विचारला. दुसऱ्या मित्राने सांगितलं, बाबा आपण आतापर्यंत एकत्र नात्र म्हणता येणार नाही, पण एक लक्षात घे, मी प्रत्यक्ष कोर्टात न्यायाधीशाच्या समोर येणार नाही, पण तुझ्यासाठी मला काहीतरी करावं लागतं म्हणून मी तुला सांगतोय, कोर्टाच्या पायरीला जाईपर्यंत जेवढ्या काही अडचणी येतील तेवढ्या अडचणी सोडण्याचं मी काम करतो. त्या कोर्टाच्या पायरीपर्यंतची हमी या दुसऱ्या मित्राने दिली. आता तिसऱ्या मित्राकडे जायला त्याची हिंमत खचली
कारण तिसरा काय बोलणार आहे. आणि तिसऱ्या मित्राकडे गेला आणि तिसऱ्या मित्राला सांगितलं, बाबा आता तुला माझ्यासाठी कोर्टात यावं लागते, न्यायाधीशाच्या समोर गवाह साक्षी द्यावे लागते. त्यावेळेस तिसरा मित्र म्हणला, अरे काय काय बोलतोस तू, काय बोलतोस, हे तुझं तुला तरी समजते का? यावं लागतं, जावं लागतं, करावं लागतं, असं काय बोलतोस तू? अरे आलंच पाहिजे म्हण, आणि मी येणारच आणि तुला या केसेसमधून मी न्यायाधीशाच्या समोर मला साक्ष देऊन तुला याच्यातून मी मुक्त करणार. हे कोण बोललं? तिसऱ्या मित्रांनी सांगितलं. मग बावली म्हणतात हे तिन्ही मित्र जे आहेत हे आपल्या जीवनामध्ये हे तिन्ही मित्र आपल्या जीवनामध्ये आहेत. आता लक्षात घ्या, ज्या प्रयत्नाने आम्ही मिळवतो संपत्ती, अनेक मार्गाने मिळतो, चांगल्या मार्गाने मिळतो आणि धर्माने मिळतो, अधर्माने मिळतो, नाही त्या मार्गाने. कारण आपल्याला खूप लोक माहिती आहेत की अनेक पावल्याला विद्वान केलं पण संपत्ती महाराज ती मिळवली. माऊली म्हणतात कोण्याही मार्गाने मिळवलेली तुझी संपत्ती असेल आणि ती मिळवलेली संपत्ती आणि संपत्ती मिळवणारा तो शिवायक्य झाला. काय झालं? शिवायक्य झाला. आणि शिवायक्य झाल्यावर महाराजाची तयारी झाली. म्हणले आता निघा. आणि निघत असताना म्हणले त्याची ओठी बांधतात ओठी आपल्या महाराज ओठी बांधा. मग ओठी बांधायला ओठीमध्ये काय बांधतात? अक्षर जेवारी आणि 1 रुपयाची बंदी. आणि यात्रा निघाली महाराज आणि जात गावच्या बाहेर यात्रा गेली. आता गावच्या बाहेर गेल्यावर आपण त्याला यश म्हणतो, यशच म्हणतात. आणि यश मध्ये गेल्यावर ठेवल्यावर काय केलं? ठेवल्यावर जी ओटीमध्ये बांधलेलं महाराज ते सोडून घेतलं. माऊली म्हणतात महाराज अनेक मार्गाने आम्हाला सांगतात, अरे तू किती मिळविलेला धन आहे आणि जो असताना जो पहिला मित्र गवाही दिलेला आहे की गावच्या बाहेर जाईपर्यंत अडतो आणि सोडतो ही तुला हमी दिलेला आहे आणि तो हमी देणारा पहिला मित्र म्हणजे धनसंपत्ती आहे. किती तुझ्या तिथपर्यंतच आहे, त्याच्यापुढे नाही, तुझ्या सोबत येणार नाही. म्हणून हा पहिला मित्र ही धनसंपत्ती आहे. आता माऊली सांगितलं तिथून यात्रा निघाली. तिथून यात्रा निघाल्यावर मग त्या यात्रेमध्ये कोण कोण सामील आहेत? कोणते मंडळी आहेत? गणगोत, आप्तसखे. गणगोत म्हणजे सोयरीधारे, आप्तसखे म्हणजे मित्र परिवार. गणगोत, आप्तसखे, पुत्र दारादी सारखी बायका लेकरं बाळ हे गणगोत सोयरे धायरे मित्र सगळे झालेले. जेवढा आपला विस्तार आहे तेवढे सगळे त्या ठिकाणी महाराज त्या यात्रेमध्ये आहे. आणि तिथून यात्रा निघाली. यात्रा जात 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 कुठपर्यंत गेली? आपल्या मसूर वाट्यापर्यंत, ढोबळ भाषेत आपल्या घरापर्यंत, आपल्या कोर्टापर्यंत. ते समजा महाराज तिथपर्यंत. आणि तिथे गेल्यावर मग काय म्हणले? हो महाराज त्यांची अंत्यक्रिया करण्यासाठी त्याला काय केलं? आत बसवल्यावर महाराज बायको म्हणते, अरे सगळं एवढं तुम्ही इतकं मला कष्टाने नकापोटाने संसार केला आणि संसार करून सगळं तुम्ही काढून घेतला, पण सगळं घेतलं तर घेतलं, पण तेवढी कमरेची साखळी तेवढी घेऊ नका. कमरेची साखळी, कमरेला साखळी राहिली कोणाला माहित नाही. महाराज काय महाराज सोयरे झाले, आंघोळ घातले, ते कपडे धोतर बदलले, नवे गुंडाळे तळे नेले. पण तो आता साखळी चालली हे कोणाला माहित होतं? सोयरे झायला माहित होतं का? मित्राला माहित होतं का? कोणाला माहित होतं? बायकोला माहित होतं. त्या कपड्याला 10 तोळ्याची साखळी आहे. आता ही साखळी चालली जाते. आता घेते भूषणे काढून जगाविती रडून, जगाविती रडून, जगाविती रडून. घेते भूषणे काढून जगाविती रडून, जगाविती रडून, जगाविती रडून. घेते भूषणे काढून जगाविती रडून,
भूषण आम्ही कितीही दागिने ठेवलो तर आमचे सगळेच काढून घेतात आणि जे रडतात ते आमच्यासाठी नाही, ते आमच्यासाठी नाही. महाराज पहिला हप्ता जो जोरात झाला, महाराज पहिला हप्ता जोरात होतेच आणि जिथल्या शांत बाजीवाल्याचाही जोरात होते पहिला हप्ता आल्या आणि शांत महाराज बाजीवाले बिड्या फुटतेत आणि भोवताल बसले कुचू 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 आपला पुणे एकुणेकीला बोलत बसतो आणि पाहुण्याचा बाजा आला आणि बाजा डुकडुक बाजाचा आवाज, पाहुण्याच्या बाजाचा आवाज आमच्या बाजाच्या कानावर पडला. आमच्या बाजाच्या कानावर पडला की आमचे बाजे बी सावध होतात आणि हे बी वाजवायला सुरू करतात. हे बाजे वाजवायला सुरुवात केलं की ह्या जवळ बसले द्यायला कळते की आता कोण फिरवले आणि हे बी सुरू करतात. हे जगाची रीत आहे महाराज, ती रडायला पाहुणे मी म्हणणं अनेक प्रकारे माऊली आम्हाला सांगितलेले, पण आता लक्षात घ्या आणखी थोडं पुढे जाऊन आपण हे रडल्याच्या नंतर मग माऊली म्हणतात महाराज ज्या ठिकाणी त्याला मध्ये बसवलं, आता मी माझं राहून काय करू, मी राहू मलाही जाऊ द्या म्हणतीत का जाते, मी तर राहून काय करू, मी फक्त म्हणायचं का जायचं झाले का गेले नाही, फक्त म्हणायचं. माऊली म्हणतात सर्व मायेचे ममतेचे कोणी नाही संगतीचे, हे कोणी संगतीचे नाही, पण यांच्या संगतीमध्ये आम्ही राहू. हो माऊली माऊली काय म्हणतात, या संसाराच्या ठाई आणि देव आठवत नाही, ही अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून याच्यासाठी मौर्य आम्हाला सांगतात की याच्यासाठी आता मी कुणाची न धरी आत, म्हणून मी आता यांची कुणाची आस धरणार नाही. एक इथपर्यंत लक्षात घ्या. पुढे जर जाऊन बघायचं असेल, हे प्रपंचाच्या माध्यमातून परमात्म्याच्या माध्यमातून जर बघायचं असेल, मी तीर्थ केलो, मी वर्थ केलो, दान केलो, धर्म केलो, पण काय मिळालं? काय मिळालं? तीर्थापासून काय मिळालं? व्रतापासून काय मिळालं? धर्मापासून काय मिळालं? दानापासून काय मिळालं? माऊली म्हणतात तीर्थ व्रत दान केले
अवघी स्वामीच्या मठामध्ये 8 दिवस मी पारायण करतो माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळावा, नवरा मिळावा. मिळाला. काय मिळालं? फळ मिळालं. बरोबर. तीर्थाला गेलो. काय मिळालं? एक नवस करून गेलो. ते नवस पूर्ण झालं. माझ्या मुलाला नोकरी लागावं. मी काशीला जाऊन येतो. काशीला गेला, मुलाला नोकरी. काय मिळालं? फळ मिळालं. पण माऊली म्हणतात हे तीर्थावरत दान धर्म केल्यानं फळ मिळालं, पण नोहे मोक्ष मिळालं का? तीर्थापासून व्रतापासून नाही. म्हणून याच्यापासून हे मोक्ष मिळत नाही. म्हणून आता मी कुणाची नजरीत म्हणून या तीर्थाची व्रत याची मी हात धरणार नाही. काय धरणार नाही? की याच्यापासून मला जे मोक्ष पाहिजे त्या मोक्षाची प्राप्ती याच्यातून नाही. म्हणून मी याची हात धरणार नाही. आता लक्षात द्या, आपण मूळ कुठं होतो की सगळेच त्या ठिकाणी महाराज कुठं आले मध्ये खड्ड्यात कोणी जायला तयार नाही, कुठपर्यंत जायला तयार नाही. सगळे खड्ड्याच्या बाहेर होते. मध्ये कोणी गेलं का? मध्ये कोणी गेलं नाही. दुसरा मित्र जो हमी दिला होता, दुसरा मित्र कुठपर्यंत हमी दिला होता? कोर्टाच्या पायरी पर्यंत. मग मसलवाटा हे आपलं कोर्ट आहे. म्हणजे त्या मसलवाट्याच्या पायरीपर्यंत गौन गवत आत्मसंख्य पुत्र दारादी सारिखे महाराज हे सगळे फक्त तिथपर्यंत येणार आहेत. म्हणून आता मी कुणाची नजरी. आता तिसरा मित्र जे आहे की तो मी कोर्टात जाऊन न्यायाधीशाच्या समोर त्या ठिकाणी गवाही देऊन तुला तू मुक्त करतो म्हणणारा तो मित्र कोण आहे? माऊली सांगतात तो आधी आहे आणि तो अंती आहे. आधी अंती अवश्य. काय? आधी अंती अवश्य. आता याच्यावर मग तो आधी कधी आहे? जन्माआधी लिंग गर्भाची. कधी आहे? जन्माच्या आधी. बरोबर आहे ना? गर्भधारणेमध्ये तो आम्ही आईच्या उदरात असताना तो धारण आहे. आता मला सांगा, मग तो धारण असताना काही नग असे नग या महिन्याच्या शिवरात्रीला त्याला जवळ घेतलं तर पुढच्याच महिन्याच्या शिवरात्रीला जवळ घेतात. कोण? काही नग. बरोबर आहे ना? का चूक आहे? बरोबर आहे. काही शाणी असेल, काही शाणी असेल. या महाशिवरात्रीला त्याला जवळ घेतलं तर पुढच्या महाशिवरात्रीला वकील कुठं ठेवलीस की बघ उतरली जागा लांब बघ हिनं 1 वर्षापर्यंत कुठे म्हणजे ह्या शिवरात्रीचं त्या शिवरात्रीला जवळ घेणारे आहे. आता काय 150 आता ते 150 कसे? 85 वर्ष या भाद्राचं वय झालं. किती? 85 वर्ष या भाद्राचं वय झालं. पण अजून आणखी या अंगाला लिंग लागलं. काय? या अंगाला लिंग लागलं नाही. आहेत की नाही अशी महाराज? महाराज आहेत की नाही अशी काही? अजून या अंगाला लिंग लागलं नाही. अरे येण्या, तू महिन्याला एकदा जवळ घेतला असेल, वर्षाला एकदा जवळ घेतला असेल, किंवा 80-90 वर्ष व्हायपर्यंत त्याला जवळ तू घेतला नसेल, पण तुला मध्ये बसविल्यावर त्यानं तुझ्या हातावर आल्याशिवाय तुझी अंत्यविधी होत नाही हे मात्र विसरू नको. चूक आहे. बरोबर आहे की चूक आहे? तशी पडेल होतं का तसं? तो स्थळावर आल्याशिवाय अंत्यविधी होत नाही. पण आणा आता ह्याला 85 वर्ष होईल कोणा मला सांग आणा कुठं आणा. मग आता कोणाचं तर काढा लागते. काय नाही गेलं आपल्या घरात महाराज लय उचलत राजा माझा काहीच नाही महाराज तिथलं त्या काम्यातलं पाठीमागून चुकलं काढला पण मूर्ती तयार करून माझ्या लिंगाची हो महाराज काय करते स्थळावर ठेवते. पण ठेवतेच का नाही? ठेवून मला त्याला बेल ठेवून पाण्यावर हात धरल्यावर त्याची आरती होती. का नाही महाराज? त्याची आरती होती. मग माऊली आम्हाला ते सांगतात, शिवदास माऊली तेच म्हणतात की देवा तू जन्माच्या आधी आहे आणि शेवटपर्यंत आहे. म्हणून आमचा विश्वास आमचा जो विश्वास आहे तुझ्याकडे आहे. बाकी हे सगळे धोकादायक आहेत. म्हणून आता मी कुणाची नजर आता मी कोणाची नजरेच आज. आता मी कोणाची
म्हणतात लिंग पूजेन सर्वासी ब्रह्मा विष्णू त्या मला सगळ्यांनाच ते पूजन आहे. म्हणून आमचा विश्वास तुझे पाहिजे. इथे थोडं आता थोडं इकडे आणखी जाऊन बघायचं आहे मला. मग या तीर्थव्रतदाराने मोक्ष मिळणार आहे. मग मोक्ष देणारा कोण आहे? एका शंकरा वाचून कोण आहे? तुझ्याशिवाय मोक्ष देणारा तीर्थव्रतदार हे कोणीच देणार नाही. मोक्ष देणारा तूच आहे. म्हणून आमचा विश्वास तुझ्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून माऊली सांगतात महाराज असा तू जगभरीत आहे. कसा आहेस तू? जगभरीत आहे. कारण राई ठेवू जाता नाहेरीचा ठाव आणि मागे पुढे देव भरला. एक राईचा दाना देव नाही अशा जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केलो तरीही मात्र तेवढी जागा रिकामी नाही असं माऊली सांगतात. अहो एवढीच नाही तो कसा आहे. आणि त्या ज्ञानेश्वर माऊलीने आम्हाला त्याचा उल्हाळा करून सांगितलेला आहे. स्वर्ग दयाची साळुंका समुद्र पाणी पिंड देखा शेषा सारिका जो सका त्याही आधार तीही लोका लिंग देखिले देखिले. स्वर्ग दयाची साळुंका पिंडीवरची जी साळुंक्याचा उभा भाग आहे हे स्वर्ग आहे. समुद्र पाणी पिंड देखा माऊली सांगितलं जे खोल भाग आहे ना पाणी साचते ना ते समुद्र माऊली सांगतात. शंकर झाले काठी भरला इति बाबा रे विठ्ठला रक्षकाठी रे लक्ष्मीला शंकरा रे शंकर शंकर झाले काठी भरला इति बाबा रे विठ्ठला रक्षकाठी रे ते समुद्र शेषासारिका जो सका तसा शेषाचा आधार माऊली सांगतात. त्याला जर आधार कशाचा असेल तर माऊली त्याला आपण पिठिका म्हणतो. साळुंकाची पिठिका म्हणतो. तो पिठिका त्या पिठिकेचा त्याला तो आधार आहे. आणि असा असलेला तो लिंग मी पाहिलेला आहे. लिंग देखिले देखिले लिंग त्रिभुवनी विस्तार. या त्रिभुवनामध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रिभुवनामध्ये त्याचा विस्तार आहे. मग त्रिभुवनामध्ये एवढा असताना तो लिंग मग अशा लिंगाची पूजा कशी करावी? अशा लिंगाची पूजा कसा करता येते? पोहोचल का स्वर्ग? म्हणून म्हणतात त्याची पूजा मी केली. कोण म्हणतात? ज्ञानेश्वर कोण म्हणतात अशा लिंगाची पूजा मी केलोय. कसं? आम्ही कळशीवर पाणी ओ महाराज जलधारा पाणी नेऊन आम्ही पिंडीवर जलधारा करतो ना. तांबूळावर कळशीवर पाणी जलधारा आम्ही पिंडीवर अभिषेक जलधारेचा अभिषेक करतो. माऊली म्हणतात मग या लिंगाचा अभिषेक कोण केलं? वेगधारी स्थळपणे केली. वेग राजाने महाराज काय केलं? हे जलधारा धरल्या. आता जलधारा पाण्याचा अभिषेक झाला. आता त्याला फुल व्हायचंय. मग आता याला फुल कोणतं व्हावं? कसं व्हावं? माऊली सांगतात तारा पुष्पवरी वाहिली. तारा म्हणजे चांदण्या. चांदण्याचं पुष्प करून मी त्याला वाहिलं. आता मग अभिषेक झाला फुल व्हायला. आता फळ ठेवता ना पिंडीवर देवापुढे. मग हे फळ मी का कोणतं ठेवलं? चंद्र फळ ज्या अर्पित. कोणतं? हे चंद्र आणि चंद्र हे फळ म्हणून मी त्याला अर्पण केलो. आता त्याची आरती कशी करावी? रवी दीपे ववाळी सूर्याची त्याची आरती केलो. सूर्याची आरती केलो. पण महादेवाचं एक वैशिष्ट्य आहे. आरती झाल्या झाल्या निवेद तयार पाहिजे. सकाळी आरती दुपारी निवेद जमणार नाही. माऊली लक्षात ठेवा. आरती निवेद तयार होत आरती. मग आता आरती सूर्याची झाली. आता निवेद कोणता निवेद? त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आत्मनिवेद समर्पित. मी माझा आत्मा निवेद म्हणून मी आत्मा त्याला समर्पित केला. मग ज्योतिर्लिंग मग द्यायले. मग त्या ज्योतिर्लिंगाचं मग मी ध्यान केले. ध्यान देवे हृदयी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मग मी माझ्या हृदयामध्ये त्याचं ध्यान ही पूजा केल्यावर ध्यान केलोय. आणि असा कोण आहे?
असा तू परमात्मा आहेस आणि असा जगभरी तू आहेस आणि करता करविता देवा अवघी तुझी करता करविता तुझी करता करविता तुझी करता करविता देवा अवघी तुझी करता देवा अवघी तुझी करता आम्ही बाहुल्या चरणाची आम्ही बाहुल्या सूत्रधारी तुझे हाती तुझे करता करविता देवा अवघी तुझी सत्ता सूत्रधारी तुझे हाती तुझे करता करविता देवा अवघी तूच करता तूच करताय तूच करविताय सत्ता तुझीच आहे लिंग बोले विला वेद बोले लिंग चाले विला तुम्ही चाले लिंग आले विला वायू आले सत्ता मात्र सत्ता तुझीच आहे सत्ता झाली तूच आहे करता तूच आहे कविता तूच आहे म्हणून आमचा विश्वास शुद्धास बोले होता देवा आम्ही मात्र तुला आम्ही शरण आता तुला मारायचं असेल मार तारायचं असेल तार. जे तुझं उचित ते तू कर तुला जे योग्य वाटते तू कर मारणं योग्य वाटत असेल तर तू मार तारणं योग्य वाटत असेल तू तार तुझ्या मनाला जे इच्छा होईल ते तू कर पण तू मारलास तरी आणि तू तारलास तरी मारलास म्हणून वेगळी भावना नाही किंवा तारलास म्हणून वेगळी भावना नाही तू मारला तरी तारला तरी आम्ही जीवे भावे शरण मारला तरी जीवा भावने शरण आहे तारला तरी जीवा भावने शरण आहे कारण जेथे भाव तेथे ज्या ठिकाणी भाव नाही तिथे देव नाही म्हणून भावनी सांगतात तो भाव भावाचा जो ऐसा पाहिजे बहुगोड आणि जैसा भावनी म्हणतात महाराज उसासारखा भाव आता उसासारखा भाव म्हणजे थोडक्यात मी बोलून होतो एक मिनिटामध्ये की ऊस कितीतरी त्रास सहन करून त्याला तोडला जातो मोडला जातो सोडला जातो पिळला जातो जाळला जातो आणि शेवटी महाराज जळू 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 महाराज गुळ किंवा साखर होत मग ज्या वेळेला साखर झालं मग त्या वेळेला जर त्या ऊसाचा विचार केला ऊस गोड का साखर गोड हो महाराज महाराज ऊस गोड का साखर गोड जास्त गोडी कोणत्या जास्त गोडी साखरे कारण ऊसामध्ये पाणी येतं पाण्याचा अंश म्हणून साखर मग मला सांगा तेवढं तो त्रास सहन करतो त्रास सहन करून महाराज एवढं जर मला त्रास देत असेल वेदना दुःख देत असतील तर मग मला ह्याच्यात गोडी ठेवायची काय कराय मग गोडी काढून घ्यावं का गोडी वाढवा कसं करा आम्ही जर नका नीट चालू की मला सांगतो म्हणजे टाळ स्वरात म्हणते आमच्यासारखं जर म्हणलं पन्नाशीसारखं स्वरात म्हणा स्वरात मध्ये जागतो स्वरात म्हणायचं नाही बघा का म्हणजे एवढं सुद्धा म्हणलं तर आम्हाला जमणार मग उसावर एवढा आघात केल्यावर मला तो गोडी टाळून घेत नाही तर
मात्र परत ओढितो, वाढवितो. तद्वत त्याप्रमाणे त्या विचाराने त्याची भक्ती करत असताना आम्हाला किती वेदना झाल्या, आम्हाला किती त्रास झाला, आम्हाला किती दुःख झालं, आमच्यावर किती संकट उडवलं. आम्हाला सासूबाई मंदिराकडे जाऊ दे ना, सासरा बाहेर जाऊ दे ना, कारवाई मंदिराकडे जाऊ दे का, पटी भक्तिवान आहेत, पटी शहाणी आहेत, उगा गुन्हा. महाराज कितीही अडचणी अशा आल्या तरी मात्र त्याच्याविषयी माझ्या अंतकरणात जो असलेला भाव आहे तो भाव मी तीवरणी ढळू देणार नाही अशी महाराज वृत्ती. आणि शिवदास माऊली म्हणतात तू मारला तरी तारला तरी अशी वृत्ती आमच्याकडे आहे. मारी तारी चित्ती आहे ते करावे आणि आम्ही जीवे व्हावे. तुला आम्ही शरण आलो म्हणून हे शरण येण्यासाठी काय करायचंय, एकदा भजन करा. शंकर आतापर्यंत आपण पूर्वार्धामध्ये 2 चरणाचा विचार पाहिलेला आहे. वेळ बराचसा झालेला आहे. अगदी उर्वरित 2 चरण आपण अगदी थोड्या वेळामध्ये घेऊ. माऊलीने अभंगाच्या पूर्वार्धाच्या पहिल्या चरणामध्ये एकच सांगतात की देवा आता मी कुणाचीच आस धरणार नाही, आमचा विश्वास फक्त तुझ्या ठिकाणी आहे. मारी ताई तू मार स्वतः मारलास तरी तारलास तरी आम्ही शरण आलो. शरण आलो ही गोष्ट खरी आहे. पण का शरण आलो, शरण येण्याचा उद्देश काय, शरण येण्याचा हेतू काय, शरण येण्यासाठी आहे काय. सांगतात महाराज मी एवढ्यासाठी तुला शरण आलो, तुझ्या त्या नामाची आवड लागली. तुझ्या नामाची आवड, तुझ्या नामाची आवड लागली. बरं तुझ्या नामाची त्याच्या नामाची आवड लागण्यासारखं बरं त्या नामात काय, त्या नामात काय आहे असं आवड लागण्यासारखं. मला माऊली सांगतात मला तुझ्या नामाचा विचार जर केला, तुझं नाम हे पहिल्या कृत्या माऊली सांगतात तारक. तुझं नाम कसं आहे, तारक आहे. कशासाठी, कारण का तारक आहे, तो तुझं नाम हे नौका आहे. तुझं नाम काय, नौका आहे. नदी भरून चाललेली आहे, पलीकडे जाता येणार, पण पवायला येणारा बी पवायला न येणारा बी त्या नौकेचा आधार घेतला. त्या भरून चाललेल्या नदीतून पहिले तरी नेऊन सोडण्याचं काम कोण करतं, ती नौका. म्हणून मनमत माऊली म्हणतात मनमत शिवलिंग म्हणे नाम मनमत शिवलिंग म्हणे नाम नौका. मनमत शिवलिंग म्हणे नाम नौका. मनमत शिवलिंग म्हणे नाम नौका. एवढं तुझं नाम चांगलं आहे. पण चांगलं आहे एवढंच नाही, तिसरी गोष्ट तुझं नाम चांगलं असून ते नाम गोड आहे. नाम गोड तू ते ओढ विषय ते एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, किती गोड आहे. सुदेवनी गोड नाम हे अमृतापेक्षाही तुझं नाम ते गोड. एवढं असून सुद्धा माऊली सांगतात गोड असून सुद्धा महाराज ते कसं आहे तर ते तुझं नाव महाराज काय तर जीवनाचं सार आहे. काय दिलं तुझ्या जीवनाचं सार आहे. नामसार तरती पार भव सिंधू. म्हणून माऊली म्हणतात
माझी माझी साथ आणि नामाची आधार भक्ता लागी. या भक्ताला या कलियुगामध्ये तरण्यासाठी जगण्यासाठी सार रूपी नाम हेच नाम आहे. आणि म्हणून हे तुझं नाम तारक आहे, गोड आहे, चांगलं आहे आणि चांगलं असून ते सार आहे. पण हे सार तुझं नाम घेण्यासाठी अरे वेदानं थरपड करू लागलं. शिवनाम कीर्ती सदाच्या दिवे वर्णिती सद्गत साही शास्त्रेच्या नामी परायण सदा गाती बोल. मला शास्त्र 18 पुराणे शिवलीला किती पुराण सुद्धा नाही. ऋषी मुनी योगी साधन सिद्धार्थ आणि गाती विश्वनाथ. आणि या सगळ्याने तुझं त्या आभारात ते सार नाम प्राप्त करण्यासाठी सगळ्यांची तळमळ आहे. जर आम्ही या नामापासून वंचित राहिलो, नामापासून बाजूला राहिलो, नामापासून आम्ही दुरावलो, अनेक साधन नाही या समान. आता जीवनामध्ये दुसरं साधनच नाही, अनेक साधन नाही या समान तुझे नामाविन कलियुग. या कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही. पाऊली याच्या पुढे जाऊन बोलता नुसतं साधनच नाही तर या माऊली म्हणतात मला त्याच्या पुढे जाऊन आम्हाला सांगतात अरे या नामात नुसतं साधनच असं समजू नको, तर या साधन असून सुद्धा साध्य आहे. साधन असून साध्य आहे. पण आम्ही जर बाकीचा जर विचार करायला गेलो, आम्ही साध्य म्हणून जे प्राप्त करायला गेलो, साध्य म्हणून जे आम्ही मिळवायला गेलो, साध्य म्हणून आम्ही ज्याच्या मागे लागलो, ते साध्य राहत नाही. तर ते काय होतं? साधन होतं. उदाहरण आम्ही थोडं पाहायचं असेल, एखाद्याकडे 18 विश्वाचं दारिद्र्य आहे, समजून घ्या थोडं. 18 विश्वाचं दारिद्र्य आहे. आता 18 विश्वाचं दारिद्र्य म्हणजे महाराज याची टंचाई आहे. पण सध्याची परिस्थिती आहे, घराच्या बाहेर जर पाऊल टाकलं, छोटी बॅग जर इथं आली आणि घरच्या बाहेर टाकलं, काय पाहिजे? त्या बॅगेत इथल्या काय पाहिजे? हे मध्ये ठेवूनच बॅग इथे येते बरं का. तो पण नाही म्हणजे पैशाशिवाय चौकटीच्या बाहेर पाऊल पडलं की पैसा पाहिजे. त्यावेळेस त्या साधकाला वाटलं की पैशाशिवाय पर्याय नाही, पैशाशिवाय मार्ग नाही, पैसाच हे साध्य आहे. कुणाला वाटलं? ज्याच्याकडे पैसा दारिद्र्य होतं त्या साधकाला. म्हणून तो साधक काही करावं, पण जो पैसा साध्य आहे तो साध्य रूपी पैसा आपण कोण्याही मार्गाने कसाही तो मिळवावं, कारण ते साध्य प्राप्त केलं पाहिजे. म्हणून पुण्याला गेलं. पुण्याला जाऊन हा साधक साधन रूपी धंदा करू लागला. साधकाने काय करू लागला? साधन रूपी कामं छोटे मोठे करू लागला, छोटी छोटी गुत्ती घेऊ लागला. गुत्ती घेत 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 महाराज बरीच गुत्तीमध्ये कमी होत होत मोठा बिल्डर झाला आणि तो करोडपती झाला. कोण झाला? तो साधक. कारण हा साधक त्या साधनाद्वारे करोडपती झाला. त्याला असं वाटलं जे साध्य मला प्राप्त करायचं होतं, जो मला साधू रूपी पैसा मिळवायचा होता, तो आता मला मिळाला, तो आता मला पूर्ण झाला. आता काय करावं? आता गावाकडे जावं. आणि गावाकडे परत आला. गावाकडे आल्यावर त्याला वाटलं आपण भुई आहोत, आपल्याला 1 गुंठाची जमीन गावामध्ये नाही. काय करावं? काही करून आपण 2 एकर जमीन रबीची आहे, 2 एकर जमीन घ्या. पण हे गोष्ट आहे, साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. एक मात्र विसरायचं नाही, साधनाशिवाय साध्याची प्राप्ती होत नाही. मग आता जमीन ही साध्य आहे, जमीन ही घ्यायची आहे, जमीन हे पाहिजे आहे, म्हणजे जमीन हे साध्य. बरोबर आहे ना? महाराज थोडं समजून सांगितलं. जमीन ही साध्य. मग साध्य रूपी जमीन घेण्यासाठी साधन रूपी काय पाहिजे? काय पाहिजे? बोलत चला. साध्य रूपी जमीन, साध्यरूपी जमीन घेण्यासाठी साधन रूपी, कारण साधनाशिवाय साध्याची प्राप्ती. म्हणून साधन रूपी पैसा पाहिजे. पण ज्या वेळेला हा पैसा कमवत होता, ज्या वेळेला पैसा मिळवत होता, त्यावेळेला साधन म्हणून मिळवला का साध्य म्हणून मिळवलं? काय म्हणून मिळालं? साध्य म्हणून. पैसा मिळवला काय म्हणून मिळालं? साध्य म्हणून मिळलं. पण ज्या वेळेला जमीन घ्यायचा पैसा साध्य झाला का साधन झालं? साधन झालं. काय झालं? साधन. आणि तो
जमीन घेतला, 7 रुपये जमीन घेतला. आता त्याला वाटलं याच्यामध्ये आपण विहीर खोदा. विहीर हे साध्य वाटू लागली. कुठं खोदायचंय? त्या जमीन. विहीर हे साध्य वाटू लागली आणि मला 10 लाख रुपये घातला, 50 फूट विहीर खोदली. आता विहीर साध्य आणि जमीन साधन. आता विहीर खोदली, 50 फूट खोदली, 10 लाख घातलं, पण ठणठण. काय होती विहीर? कशी होती? ठणठण. आता साध्य म्हणून खोदलेल्या हिरीला महाराज आता काय पाहिजे? पाणी. आता काय पाहिजे? पाणी. म्हणजे पाणी हे साध्य आणि हिरे साधन. माऊली म्हणतात अन्य साधनात साध्य ऐसे भिन्न आणि तैसे नसे जात. आणि अलीकडेही आम्ही विचार इकडे करत असताना जे आम्ही साध्य म्हणून आम्ही प्राप्त करतो, साध्य म्हणून मिळवतो, ते साध्य साध्य राहत नाही, ते साधन होतं. पण तुझं नाव तसं नाही. यात साध्य आणि साधन ते एक. आणि पहावो विवेक करून या तुझ्या या नावामध्ये साध्य आहे आणि तुझ्या नावामध्ये साधनही आहे. आणि हे साध्य प्राप्त करण्यासाठी मी काय करू? शरण आलो तुझ्या. शरण आलो तुझ्या नामाची आवडे तुला मी शरण आलो ना, एवढ्यासाठी शरण आलो. एवढ्यासाठी शरण आलो तुझ्या नामाची आवडी. तुझ्या दाच्या नामाची आवड लागली. पण कशासाठी? तर माऊली सांगतात तुझ्या त्या नावामध्ये असलेलं साध्य आणि ते साध्य सुख प्राप्त करण्यासाठी. काय झालं? शरण आलो तुझ्या नामाची आवडी. जीव सरपडी तया सुखा. साध्य रूपी सुख प्राप्त करण्यासाठी हे जीव तुझ्या त्या नामासाठी तळमळत आहे. कारण त्या साध्य रूपी सुखाची गरज या जीवाला आहे. म्हणून हे जीव ते साध्य रूपी सुख मिळवण्यासाठी हे तळपडतोय, तळमळतोय. माऊली सांगतात अरे तळमळतोय. किती तळमळतोय? किती? माऊली सांगतात महाराज एक ग्रस्त नदीच्या किनारी गेला आणि नदीच्या पाण्याच्या ढोहामध्ये गेलं आणि पाण्यात फिरला. ते पाण्यातली मासोळी धरलं आणून वाळूवर. कुठे टाकलं? वाळूवर. पाण्यामध्ये गरगर गरगर फिरत होती, पण पाण्यातून धरून वाळूवर टाकलं की समाधान झोपी गेली. झोपते का महाराज? झोपते का बाळापा महाराज? झोपते. कशी करते? तळमळ करते, तळमळ करते. काय करते? जिथून मी आलो तिथे गेल्याशिवाय मला समाधान. मी कुठून आलोय? पाण्यातून इथे आलोय. परत मी पाण्यात गेल्याशिवाय माझ्या जीवनाला समाधान नाही आहे. म्हणून माऊली म्हणतात जळा वेगळी मासोळी आणि तैसा जीव तळमळ. मासोळी सारखा जीव पाण्याच्या बाहेर मासोळी काढल्यावर जेवढी मासोळी तळमळते, तेवढाच हा जीव तुझ्या त्या साध्य रूपी सुखासाठी हा तळमळत आहे. म्हणून या तळमळणाऱ्या जीवाला एकच काय? हे तळमळतो ना, मग तळमळणाऱ्या जीवाला तुझं एकच काम आहे. काय काम आहे? फक्त एकदा भेट द्यायचं. एक वेळा भेट द्यावी शिवदास. एक वेळा भेट द्यावी शिवदास. एक वेळा भेट द्यावी शिवदास. एक वेळा भेट द्यावी
म्हणजे मला सुखाने बैस माझे हृदय भुवन आणि कला फुले